महाराष्ट्रावरचं अवकाळी पावसाचं संकट अजून दूर झालेलं नाही. मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा आणि एप्रिलच्या सुरुवातीपर्यंत काही दिवस पावसाचा धोका दिसतोय. याच कालावधीत महाराष्ट्राच्या अनेक भागात उन्हाचा चटकाही वाढणार आहे. नमस्कार मित्रांनो, बातमीची स्टोरी या आपल्या युट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. पावसाचं संकट कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या तारखांना असेल याचा अंदाज आपण भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या नकाशांच्या आधारे देणार आहोत. विदर्भापासून अंदाजाला सुरुवात करूयात. या विभागात 25 ते 27 मार्च या कालावधीत चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. या दोन्ही जिल्ह्यांसह 27 मार्च ते एप्रिलच्या सुरुवातीपर्यंत भंडारा, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातही काही भागात पावसाची शक्यता आहे. पश्चिम विदर्भात या काळात उन्हाचा चटका वाढत जाईल. कोकण विभागाकडे पाहिलं तर मुंबई, ठाण्यापासून सर्वच जिल्ह्यात या काळात दिवसा उन्हाच्या चटक्यांसह रात्री उकाडा वाढत जाणार आहे. उत्तर महाराष्ट्रातही नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक भागात उन्हाचा चटका वाढत जाईल. पश्चिम महाराष्ट्राचं चित्र पाहिलं तर 24 ते 26 मार्च या कालावधीत सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यात प्रामुख्याने पावसाची शक्यता आहे. पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात प्रामुख्याने उकाडा आणि उन्हाचा चटका वाढत जाणार आहे. मराठवाड्याची स्थिती पाहिली तर 24 ते 27 मार्च या काळात धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यात प्रामुख्याने पावसाचा अंदाज आहे. लातूर, बीड आणि हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणीच पावसाची शक्यता आहे. इतर जिल्ह्यांमध्ये मात्र अनेक ठिकाणी या काळात उन्हाचा चटका वाढत जाणार आहे. माहितीपूर्ण संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बातमीची स्टोरी या युट्यूब चॅनलला नक्की भेट द्या.